रोवन इन्सेंटिव्ह प्लॅनचा या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये रोवन प्लॅन काय आहे, त्याचे फायदे आणि दोष त्या ठिकाणी पाहिलेले होते. या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम त्या ठिकाणी समजून घेऊन कशा पद्धतीनं रोवन इन्सेंटिव्ह प्लॅननुसार कर्मचाऱ्यांना मजुरी दिली जाते. In ABC factory workers paid incentive according to Rowan incentive plan. For a particular job, standard hours for completion are 100 hours and the wage rate is rupees 24 per hour. Worker Ganesh has completed the job in 96 hours. Ramesh has completed the same job in 92 hours. Calculate earnings of Ganesh and Ramesh from this job. ABC कंपनीमध्ये गणेश आणि रमेश हे दोन कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात. दोन्ही कर्मचाऱ्याला प्रमाणित वेळ जो आहे हा 100 या ठिकाणी दिलेला आहे. प्रत्येक तासाला 24 रुपये त्यांना त्या ठिकाणी मजुरी देण्याचं ठरवलेलं आहे. तर तेच काम गणेशनं 100 तासाऐवजी 96 तासामध्ये कंप्लीट केलेलं आहे, तर रमेशनं तेच काम 92 तासामध्ये कंप्लीट केलेलं आहे. तर या दोन कर्मचाऱ्याला रोवन इन्सेंटिव्ह प्लॅननुसार किती पेमेंट त्या ठिकाणी द्यायला हवं. फॉर्म्युला आपण पाहू शकता. टोटल अर्निंग ॲक्च्युअल अवर्स इंटू रेट स्टँडर्ड टाइम अपॉन ॲक्च्युअल टाइम मायनस ॲक्च्युअल टाइम अपॉन स्टँडर्ड टाइम इंटू सेव्ह टाइम इंटू रेट. अशा पद्धतीनं हा रोवन योजनेचा फॉर्म्युला आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण दोन फॉर्म्युले घेतलेले आहेत. काही बुक्समध्ये जर आपण रेफरन्स बुक रेफर केले तर आपल्याला काही बुक्समध्ये हा वरील फॉर्म्युला त्या ठिकाणी दिसेल व नेक्स्ट बुकमध्ये जर आपण काही बुक्समध्ये आपल्याला हा खालील फॉर्म्युला त्या ठिकाणी दिसेल. दोन्ही फॉर्म्युला सेम आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता. ॲक्च्युअल हवर्स म्हणजे कर्मचाऱ्यांना घेतलेला वेळ आणि या ठिकाणी हवर्सवर कर्मचाऱ्यांना काम केलेला वेळ. रेट इज सेम आहे. स्टँडर्ड टाइम मायनस ॲक्च्युअल टाइम या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी ॲक्च्युअल वर्क किती झालेलं आहे ते दिलेलं आहे अपॉन स्टँडर्ड टाइम आणि या ठिकाणी सेव्ह टाइम इंटू रेट सेम दिलेला आहे. तर आपण हा फॉर्म्युला यूज करून कशा पद्धतीनं एक रोवन प्लॅननुसार कर्मचाऱ्यांना मजुरी दिली जाते ते आपण या ठिकाणी पाहत आहात. सर्वप्रथमतः आपण गणेश या कामगाराची त्या ठिकाणी मजुरी कॅल्क्युलेट करत आहात. तर गणेशची टोटल अर्निंग पाहता. या ठिकाणी टोटल अर्निंग बरोबर गणेशला म्हणजेच त्या कंपनीनं 100 तास या ठिकाणी स्टँडर्ड टाईम दिलेला आहे. 100 तासापैकी ते कार्य गणेशनं 96 तासात पूर्ण केलेलं आहे. म्हणजे गणेशनं ॲक्च्युअल हवर्स म्हणजे किती तासात काम पूर्ण केलं तर 96 तास. प्रत्येक तासाला किती रुपये देण्याचं आहे तर त्या ठिकाणी प्रत्येक तासाला 24 रुपये त्या ठिकाणी देण्याचं ठरवलेलं आहे. मग फॉर्म्युल्यानुसार जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 96 म्हणजेच या ठिकाणी काय हवर्सवर ॲक्च्युअल काम किती केलेलं आहे 96 तास आणि त्यानंतर स्टँडर्ड टाईम किती आहे या ठिकाणी 100 तास. मग गणेशनं किती तास त्या ठिकाणी वेळेची बचत केलेली आहे तर ते काम 100 तासात करायचं होतं, परंतु गणेशनं ते काम 96 तासात केलेलं आहे. मग वेळेची बचत या ठिकाणी 4 तास झालेली आहे. मग 4 तास गुणवली त्या ठिकाणी प्रत्येक तासाला 24 रुपये दरानुसार या ठिकाणी मजुरी आपण कॅल्क्युलेट करत आहात. फक्त वरील फॉर्म्युल्यामध्ये आपण या ठिकाणी आपल्याला क्वेश्चनमध्ये जे काही किमती दिलेल्या आहेत ते फक्त आपण किमती या फॉर्म्युल्यामध्ये वापरलेले आहेत. तर या ठिकाणी 96 गुणवले 24 तर ॲन्सर आपण कॅल्क्युलेट करू शकता. 2304 रुपये असं त्या ठिकाणी गुणाकार येतो. मग 96 गुणिले 24 तर ॲन्सर आहे त्याचं 2304 रुपये. आता प्लस या ठिकाणी आहे 96 भागिले 4 किंवा 96 या अगोदर या दोन्हीचा आपण गुणाकार पण करू शकतो. 24 गुणिले 4 या ठिकाणी गुणाकार करू शकतो आपण. तर मग 96 भागिले 100 तर या ठिकाणी ॲन्सर आहे त्याचं 0.96. मग त्यानंतर 24 गुणवले 4 तर त्याचं त्या ठिकाणी ॲन्सर आहे 96 येईल. 0.96
गुणिले 4 गुणिले 24 या ठिकाणी आन्सर आहे 96. तर मग आपण या ठिकाणी आता यांची टोटल या ठिकाणी करायची आहे. म्हणजे हे समीकरण सॉल्व करत असताना आता पाहूयात आपण. सर्वप्रथमतः 96 गुणिले 0.96चा गुणाकार करून घ्यायचा. तर या ठिकाणी आपण पाहता 2304 प्लस 0.96 गुणिले 96 आन्सर आहे 92.16. मग या ठिकाणी 2304 प्लस जे येणारे आन्सर आहे 92.16 आपण या ठिकाणी टोटल करणार आहात. आणि ते टोटल या ठिकाणी खाली आपल्याला लिहून घ्यायचे आहे. 2304 प्लस 92.16 आन्सर आहे 2396.16. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गणेशला या ठिकाणी मिळणारी जी मजुरी आहे ती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. गणेशला मिळणारी जी मजुरी आहे त्याचं कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. गणेशची मजुरी तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर त्या ठिकाणी तुम्हाला दिसतच आहे. तर अशाच पद्धतीनं आपण या ठिकाणी रमेशची मजुरी किती आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करत आहात. म्हणजेच त्या ठिकाणी बोनस आणि त्याचबरोबर मजुरी किती आहे या दोन्हीचे टोटल या ठिकाणी आपण म्हणजेच या ठिकाणी आपण टोटल अर्निंगच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते. आता आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण रमेशची मजुरी या ठिकाणी कॅल्क्युलेट करत आहात. रमेश टोटल अर्निंग रमेशनं ते काम किती तासात पूर्ण केलेलं आहे तर रमेशनं ते काम 92 तासात पूर्ण केलेलं आहे. मग या ठिकाणी गणेशने 96 तासात काम केलं होतं तर रमेश त्या ठिकाणी 92 तास घेणार आहे. आणि त्यांचा जो वाचलेला वेळ आहे तर या ठिकाणी 8 तास राहणार आहे. आता या सर्वांचं आपण कॅल्क्युलेशन खाली करत आहात. 92 गुणिले 24 हे आपण या ठिकाणी केलं तर 2208 रुपये त्या ठिकाणी येईल. 92 भागिले 100 त्याचा आन्सर आहे 0.92 आणि 8 गुणिले 24 त्याचा या ठिकाणी आन्सर आहे 192. तर आता हे समीकरण तर आपल्या लक्षात आलंच असेल. आता नंतर या ठिकाणी आपण वरची अमाऊंट 2208 ॲज इट इज त्या ठिकाणी घेत आहात 2208 प्लस या ठिकाणी 0.92 गुणिले 192 करत आहात आपण 0.92 त्याचा आन्सर या ठिकाणी आपल्याला मिळेल 176.64. $176.64. आता या दोन्हीचे त्या ठिकाणी आपल्याला टोटल करायचे आहे. या दोन्हीचे टोटल आपण या ठिकाणी पाहू शकता. 2208 प्लस 1164 टोटल या ठिकाणी आहे 2384.64. तर अशा पद्धतीने आपल्याला रमेशच्या या ठिकाणी मजुरी या ठिकाणी लक्षात येत आहे. तर आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की यामध्ये पाहायचं रमेश गणेशच्या टोटल अर्निंगच्या या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन फायनल या ठिकाणी पाहिलं आणि त्याचबरोबर रमेशचं देखील या ठिकाणी कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर आता आपण या ठिकाणी गणेश प्रत्येक तासाला त्या ठिकाणी किती रुपये त्या ठिकाणी तासाला मिळायला पाहिजे आणि रमेशला सुद्धा त्या ठिकाणी किती रुपये त्या ठिकाणी तासाला प्रति तास त्या ठिकाणी मिळायला पाहिजे
तर या ठिकाणी काय करायचं आहे, रमेशची टोटल या ठिकाणी अर्निंग आहे 23,384.64. तर या ठिकाणी भागिले आपण या ठिकाणी रमेशने ॲक्च्युअल किती तास काम केले तर 92. तर या ठिकाणी रमेशला प्रति तास 25.92 पैसे या ठिकाणी त्यांना मिळायला पाहिजे. आणि या ठिकाणी गणेशने केलेलं काम आहे 2,384.64 भागिले 96 जर केलं तर आपल्याला त्या ठिकाणी 24.84 त्या ठिकाणी वेज पर आवर्स त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. तर अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपण ह्या दोन्ही कर्मचाऱ्याच्या बाबतीत जर केलं तर साहजिकच रमेशने त्या ठिकाणी गणेशपेक्षा कमी तासात त्या ठिकाणी काम केलेलं आहे, म्हणजे फक्त 96 घंट्यातच त्या ठिकाणी काम केलेलं आहे. ॲक्च्युअल ते काम 100 तासात करायचं टार्गेट दिलेलं असताना देखील रमेशनं ते काम 92 तासात पूर्ण केलेलं आहे. म्हणून रमेशला प्रत्येक तासाला त्या ठिकाणी 25.92 रुपये त्या ठिकाणी जर दिले तर त्या साहजिकच रमेशचं त्या ठिकाणी जे अर्निंग आहे ते गणेशपेक्षा त्या ठिकाणी जास्त असेल. म्हणजेच काय की रमेशचं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आर्थिक त्या ठिकाणी नुकसान होत नाही, कारण रमेशनं ते काम गणेशपेक्षाही 4 तास त्या ठिकाणी अगोदर संपवलेलं आहे. म्हणून जर त्या ठिकाणी समितदारांना जर त्या ठिकाणी दोन्ही कर्मचाऱ्याला जर पेमेंट द्यायचं ठरवलं असतं तर दोघांनाही सेम त्या ठिकाणी पेमेंट मिळालं असतं. म्हणजेच या ठिकाणी जर आपण या पद्धतीचा या योजनेचा जर त्या ठिकाणी उपयोग केला तर साहजिकच जो कर्मचारी कमी काम करत आहे त्याला कमी पैसे मिळणार आहेत आणि जो कर्मचारी जास्त काम करत आहे अशा कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी मजुरी मिळणार आहे. तर अशा पद्धतीचा जो फायदे आणि तोटे आपल्या या ठिकाणी या उदाहरणाच्या माध्यमातून लक्षातच आलेले असावेत. थँक्यू.